स्वाहा. बस आता ये. आणि सगळं कव्हर करायचं एवढा चालू केलाय. आजचं हे जे चरण पूजन जे आहे खऱ्या अर्थानं महाशिवरात्री इथं साजरी होते आहे अशी वाटत आहे. कारण महाशिवरात्रीचं सकाळी तर महादेवाचं दर्शन घेतलंच आहे आपण, परंतु खऱ्या अर्थानं ज्याची मानव सेवा केली पाहिजे ही मानव सेवा म्हणून आज खऱ्या अर्थानं इथं अविनाश सर असेल, वाळके सर असेल, वाळके मॅडम असतील, पवार मॅडम असतील, या सगळ्यांनीच नियोजन एक अचानक नियोजन झालेलं आहे. कारण ह्या मुलांमध्येच खऱ्या अर्थानं देव आहे हे आपण पूजन करत आहे. तर सुरुवात माझ्यापासून करतो. तर पुन्हा एकदा हे ते गंध आणायला लावला, गंध पाणी का नाही टाकलं. ओम जगद्ग्रंथः प्रथमं जायमान उद्यन समुद्रा धृतवा पुरी खात सेनस्य पक्षा हरिणस्य बाहु उपस्तुत्यं महिजातं प्रयागराजचं पाणी आहे का? ओम जत्रमाणाः संपतन्ति कुमारा विशिखा इव तन्न इंद्रो बृहस्पतिरदितिः कपडा आण. ओम कोविदं पटपट हे करू ना. ए या पुढे चला, या लाईनीत या सगळं. चल बरं इशू. तर हे लहान मुलांमध्ये परमेश्वर असतो. हाच परमेश्वर खऱ्या अर्थानं आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही चरण धुवून खऱ्या अर्थानं त्यांचे पाय धुवून गणश्रीये स्वाहा गंध लावायचा. गंध ओके. खऱ्या अर्थानं हीच मानव सेवा आणि हीच पूजा ही खऱ्या अर्थानं आज संपन्न होत आहे. म्हणून याचा फार सगळ्यात आनंद आहे. शीतल ये पुढे तू इकडे. ज्योतिके स्वाहा मरिलुचाय स्वाहा देवापतये स्वाहा. पूजा आज होती याचा फार आनंद आहे. आज महाशिवरात्री आहे याचा खूप आनंद आणि हा खूप आनंद साजरा करत आहे. आणि मुलींचा आदर सत्कार होत आहे आणि खूप छान प्रकारे इथं रांगोळी काढलेली आहे, फुलंही ठेवलेले आहे आणि खूप छान प्रकारे पूजन होत आहे आणि मुलींचे पाय धुणं होत आहे. खूप छान प्रकारे इथं महाशिवरात्री साजरी होत आहे. खूप छान प्रकारे ही महाशिवरात्रीचा आनंद घ्या आणि उत्साहाने आनंदी राहा. आनंद सगळीकडे पसरलेला आहे. आज शिवचा दिवस आहे, म्हणजे महाशिवरात्री आहे. आज महाशिवरात्री आहे म्हणून तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बघा मुलींचं खूप छान प्रकारे पाय धुणं होत आहे आणि महाशिवरात्रीच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा देते. अब यहाँ से भगवान शिव जी का पद्मासीनं समन्तात् स्तुतममगणैर्व्याघ्रकीर्तिं वसत्रं त्रिनेत्रं. भगवते श्री शाम्ब सदाशिवाय नमः. ध्यानार्थे बिल्वपत्रं समर्पयामि. आवाहनम् ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षेयमामृतात्. आगच्छ भगवन् देवस्थाने चात्र स्थिरो भव. यावत् पूजां करिष्येऽहं तावत् त्वं सन्निधौ भव. भगवते श्री शाम्ब सदाशिवाय नमः. आवाहनार्थे पुष्पं समर्पयामि. आसनम् ओम जाते रुद्रशिवा तनूरघोरा पापकाशिनी तया नस्तन्वा सन्तमया गिरिसन्ताभिचाकसीः. अनेकरत्नसंयुक्तं नानामणिगणान्वितम् इदं हेममयं दिव्यमासनं प्रतिगृह्यताम्. भगवते श्री शाम्ब सदाशिवाय नमः. आसनार्थे बिल्वपत्रं समर्पयामि. पाद्यम् ओम जामि कुंगिरिसन्तहस्ते बिभर्षस्तवे
सेवाङ्गिरित्रतां कुरु माहि पुंसेः पुरुखं जगत गङ्गोदकं निर्मलं च सर्वसौगन्ध्यसंयुतं पादप्रक्षालनार्थाय दत्तं मे प्रतिगृह्यताम् भगवते श्रीशाम्ब सदाशिवाय नमः पादयोः पाद्यं समर्पयामि अर्घ्यम् ॐ शिवेन वचसा त्वा गिरिसाक्षा वदामसि यथा नः सर्वविजगदयक्ष्मगुं सुमना असत गन्धपुष्पाक्षतैर्युक्तमर्घ्यं सम्पादितं मया गृहाण भगवन् शम्भो श्रीशाम्ब सदाशिवाय नमः हस्तयोरर्घ्यं समर्पयामि आचमनम् ॐ अध्यवोचदधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिघक अहिश्च सर्वाञ्जं भयन् सर्वस्य जातु धान्यो धराचिः जलं समर्पयामि स्नानम् ॐ असौजस्ताम्रो अरुण उत बभ्रुः सुमङ्गलः ये चैनगुं रुद्रा अभितो दिक्षुश्रिताः सहस्रशो वैखागुंहेडयीमहे मन्दाकिन्यास्तु यद्वारे सर्वपापहरं शुभं तदिदं कल्पितं देवा स्नानार्थं प्रतिगृह्यताम् भगवते श्रीशाम्ब सदाशिवाय नमः स्नानीयं जलं समर्पयामि स्नानान्ते आचमनीयं जलं च समर्पयामि दुग्धस्नानम् ॐ कामं जीवनं परं पावनं यज्ञहेतुश्च पयः स्नानाय गृह्यताम् भगवते श्री